आकाश खिडकीतून बाहेर पाहत उभा होता. पाऊस हलके हलके पडत होता, पण त्याच्या मनात वादळ चालू होतं, कारण त्याचं लग्न झालं होतं. पण मन अजूनही कुणावर तरी अडकलेलं होतं, ते म्हणजे रियावर. लग्नाआधी आकाश आणि रिया कॉलेजपासून एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दोघांनी आयुष्यभर सोबत राहायचं स्वप्न पाहिलं होतं. पण रिया गरीब घरची होती. आकाशच्या आईवडिलांना ती मान्य नव्हती. आपल्या घरात अशी मुलगी येणार नाही, हे वाक्य ऐकून आकाशचं मन तुटलं होतं. त्याने खूप प्रयत्न केले, पण शेवटी त्याला घरच्यांसाठी प्रेम सोडावं लागलं. त्याचं लग्न त्याच्या मनाविरुद्ध झालं. आकाशचं लग्न साक्षीशी झालं. साक्षी सुंदर, समजूतदार आणि खूप प्रेमळ मुलगी होती. ती नव्या आयुष्याबद्दल खूप स्वप्न घेऊन आली होती. पण आकाश, तो फक्त शरीराने त्या लग्नाला होता, मनाने नाही. लग्नानंतर साक्षी प्रयत्न करत होती. आकाश, चहा घेणार का? आज आपण बाहेर जाऊ का? पण आकाश फक्त हां ठीक आहे एवढंच उत्तर द्यायचा. ना प्रेम, ना काळजी, ना नजरही तिच्याकडे वळायची. वाद वाढत गेले दोघांमधले. एक दिवस साक्षीने विचारलं, तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं का? यावर आकाश शांत राहिला. उत्तर द्या ना, मी एवढं काय चुकीचं केलं आहे? तिच्या डोळ्यात पाणी होतं. आकाश अचानक ओरडला, हो, मला नाही करायचं होतं हे लग्न. मी दुसऱ्यावर प्रेम करत होतो. ते ऐकून साक्षीचे जगच थांबलं. त्या दिवसानंतर घरात रोज भांडण व्हायला लागली. साक्षी खूप रडायची, रात्रभर रडायची आणि आकाश मात्र चिडायचा. एक दिवशी साक्षीने सामान घेतलं आणि म्हणाली, मी तुमच्यावर प्रेम केलं, पण तुम्ही कधी केलंच नाही. आणि ती माहेरी निघून गेली. त्यानंतर साक्षीने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. माहेरी गेल्यावर साक्षी पूर्णपणे तुटली होती. तिला वाटत होतं, मी इतकी वाईट आहे का? मला कोणी प्रेम करू शकत नाही. एका रात्री तिने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि हे आकाशला कळलं. ही बातमी ऐकून आकाशला समजली. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो हॉस्पिटलमध्ये धावत गेला. साक्षी बेडवर बेशुद्ध पडली होती. पहिल्यांदाच त्याचं मन बदललं, कारण त्याला खूप वाईट वाटलं. त्याचं पूर्ण अस्वस्थ झाला होता तो. आकाश तिच्या बाजूला बसला, तिचा हात हातात घेतला. साक्षी, उठ ना, मला माफ कर. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्या क्षणी त्याला जाणवलं, तो रियाला नाही, साक्षीला गमावण्याच्या भीतीने तुटत होता. त्यानंतर त्या दोघांची नवीन सुरुवात होणार होती. साक्षी हळूहळू बरी झाली. आकाशने तिची मनापासून माफी मागितली. मी चुकलो, पण आता मला एक संधी दे. मी खरंच तुला खूप प्रेम करायला शिकेल तुझ्यावर. साक्षीने काही वेळ घेतला, पण तिचं प्रेम खरं होतं. ती परत आली. शेवट, खरा अर्थ, प्रेम कधी कधी लग्नाआधी होतं, पण खऱ्या अर्थाने समजतं ते लग्नानंतर. आकाश आणि साक्षीचं नातं हळूहळू मजबूत होत गेलं. आता त्याच्यामध्ये भांडणही नव्हतं, फक्त प्रेम होतं आणि शांततेतही एकमेकांची साथ होती. साक्षी परत आल्यावर घरात सगळं हळूहळू बदलायला लागलं. आकाश आता खूप प्रयत्न करत होता. तो तिच्यासाठी चहा बनवायचा, तिला कधी कधी बाहेर घेऊन फिरायला जायचा. पण साक्षी, ती अजूनही आतून घाबरलेली होती, कारण तिला या सगळ्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवावा का हे असं वाटत होतं. ती हसायची, पण मनापासून नाही, कारण तिला विश्वास ठेवूशी वाटत नव्हता. हळूहळू विश्वास पुन्हा तयार होत होता. एक दिवशी आकाश म्हणाला, साक्षी, आपण नवीन सुरुवात करूया. त्यानंतर साक्षी थोडी शांत झाली आणि हळूच म्हणाली, मी प्रयत्न करते, पण मला वेळ लागेल. आकाशने मान हलवली. मी थांबेन. पण सगळं ठीक होत असतानाच एका दिवशी
अचानक आकाशच्या फोनवर कॉल आला. नाव पाहून तो थोडा थबकला. फोन होता रिया. त्याचं भूतकाळ पुन्हा त्याच्यासमोर उभं राहिलं. कारण रिया परत आली. आकाश तिला भेटायला गेला. रिया आता खूप बदललेली होती, पण तिच्या डोळ्यात अजूनही तेच प्रेम होतं. ती म्हणाली, आकाश, मी अजूनही तुझी वाट पाहते. आकाश शांत झाला. तो म्हणाला, माझं लग्न झालं आहे रिया. पण ही गोष्ट तू हळू आवाजात म्हणाला. रिया हसली, पण डोळ्यात पाणी होतं. लग्न झालंय, पण प्रेम आहे का, हा प्रश्न तिने केला. आकाशच्या मनात पुन्हा संघर्ष. त्या रात्री आकाश खूप विचार करत बसला. एकीकडे साक्षी, जिने त्याच्यासाठी जीव देण्याचा प्रयत्न केला, आणि दुसरीकडे रिया, जिच्यावर तो कधी खूप प्रेम करत होता. साक्षीने आकाशचा बदललेला स्वभाव ओळखला. ती शांतपणे म्हणाली, रिया परत आले आहे ना? आकाश थबकला. तुमच्या डोळ्यात दिसतंय सगळं. साक्षी पुढे म्हणाली, जर अजूनही तुमचं तिच्यावर प्रेम असेल तर मला थांबवू नका, मी निघून जाईन. आकाशच्या डोळ्यात अश्रू आले. नाही साक्षी, नाही साक्षी, आता मला कळलंय प्रेम काय असतं ते. खरं प्रेम ओळखतं. तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. रिया माझा भूतकाळ होती, पण तू माझं वर्तमान आणि भविष्य आहेस. आकाशच्या या बोलण्यावर साक्षीच्या डोळ्यात अश्रू आले. त्यानंतर आकाशने रियाला भेटून सगळं सांगितलं. रिया हे सर्व शांतपणे ऐकत राहिली आणि त्याला शेवटी म्हणाली, खरं प्रेम म्हणजे सोडून देणंही असतं. ती हसत निघून गेली. नातं आता खरं झालं. आकाश आणि साक्षीचं नातं आता जबरदस्तीचं नव्हतं. ते आता एकमेकांना समजून घेत होतं. प्रेम हळूहळू पण खरं होतं. आकाश आणि साक्षीचं नातं आता खरंच बदललेलं होतं. घरात हसू होतं. छोट्या छोट्या गोष्टींत आनंद होता. साक्षी आता मनापासून हसायला लागली होती. आणि आकाश, तो तिच्याकडे बघूनच खूप खुश व्हायचा. त्यानंतर त्यांच्याकडे एका नवीन आनंदाची चाहूल लागली. एक दिवस साक्षीने हळूच सांगितलं, आकाश, आपल्याकडे एक गुड न्यूज आहे. आकाश थोडा कन्फ्यूज झाला. काय? त्याने विचारलं. आणि त्यानंतर साक्षीने लाजत सांगितलं, आपण आई बाबा होणार आहोत. क्षणभर सगळं थांबलं. आकाशच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो लगेच तिला मिठी मारतो. थँक्यू साक्षी, माझं आयुष्य पूर्ण केलंस. पण प्रत्येक गोष्ट इतकी सोपी नसते. आकाशची आई अजूनही साक्षीला पूर्णपणे स्वीकारत नव्हती. ती सतत टोमणे मारायची, सतत तिला कुजबुजायची तिच्याबद्दल. ती म्हणाली, आधी घर सांभाळायला शिक, मग आई बन. साक्षी शांत राहायची, कारण तिला आता भांडणं नको होतं. त्यानंतर घरात तणाव वाढतो. एक दिवस साक्षी रडत होती. आकाशने साक्षीला विचारलं, साक्षी काय झालं आहे? ती पहिल्यांदाच बोलली, मी कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या आईला मी कधीच आवडणार नाही. आकाश थोडा विचारात पडला. त्यानंतर आकाशने एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी आकाशने आपल्या आईशी शांतपणे बोलला. आई, साक्षी माझी पत्नी आहे आणि आता माझे बाळाची आई होणार आहे. तिला दुखावणं म्हणजे मला दुखावणं. घरात सगळीकडे शांतता पसरली. आईला तिची चूक कळायला लागली आणि त्यानंतर त्यांच्यावर एक मोठा धक्का बसणार होता. एक दिवस
अचानक साक्षीला जोरात त्रास होऊ लागला. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर म्हणाले, प्रेग्नन्सीमध्ये मोठी कॉम्प्लिकेशन आहे. आकाशचं हृदय धडधडायला लागलं, कारण आता जीवन-मरणाचा क्षण होता. साक्षी ऑपरेशन थिएटरमध्ये होती. आकाश बाहेर बसून देवाला प्रार्थना करत होता. देवा, माझी साक्षी आणि माझं बाळ दोघंही सुरक्षित ठेव. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. आनंदाचा क्षण येणार होता आता. काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. आकाश घाबरत विचारतो, डॉक्टर, साक्षी ठीक आहे ना? डॉक्टर हसले. कॉंग्रॅच्युलेशन्स, मुलगी झाली आहे आणि दोघंही सुरक्षित आहेत. आकाशच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पूर्ण झालेलं आयुष्य. आकाशने साक्षीचा हात धरला. तू मला दुसऱ्यांदा आयुष्य दिलंस. आणि यावर साक्षी हलकसं हसले. आईचं मन बदलतं. आकाशची आई बाळाला हातात घेत म्हणाली, मला माफ कर साक्षी, मी तुला कधी समजूनच घेतलं नाही. साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं. घरात आता सगळं बदललं होतं. छोट्या बाळाच्या किलबिलाटाने घर संपूर्ण भरून गेलं होतं. आकाश आणि साक्षी त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होते. त्यांनी तिचं नाव अन्वी ठेवलं. वर्ष सरत गेले. अन्वी हळूहळू मोठी होत होती. तिचं हसणं, बोलणं, लहान लहान हट्ट, घरात आनंदच आनंद होता. आकाश ऑफिसमधून थकून आला तरी अन्वी पप्पा म्हणत धावत यायची आणि त्याचा सगळा थकवा गायब व्हायचा. भूतकाळ पुन्हा समोर येतो. एक दिवस आकाशच्या ऑफिसमध्ये एक नवीन प्रोजेक्ट सुरू झाला. मीटिंग रूममध्ये तो गेला आणि समोर उभी होती ती म्हणजे रिया. क्षणभर दोघेही शांत झाले. रिया आता खूप स्ट्रॉंग दिसत होती. ती हसून म्हणाली, हाय आकाश, खूप दिवसांनी दिसलास. आकाशनेही शांतपणे उत्तर दिलं, हो. कसा आहेस? असं रियाने विचारलं. दोघेही प्रोफेशनल राहण्याचा प्रयत्न करत होते. आता मनातील भीती. आकाश घरी आला. पण त्यावेळेस तो थोडा शांत होता. साक्षीने हे लगेच ओळखलं. साक्षीने आकाशला विचारलं, आकाश, काय झालं? आकाशने सगळं खरं सांगितलं. रिया माझ्या ऑफिसमध्ये परत आली आहे. आणि साक्षीचा विश्वास होता पण आकाशवर. क्षणभर साक्षी शांत झाली. पण यावेळी ती तुटली नाही. यावेळी ती हसली आणि आकाशला म्हणाली, तुमच्यावर विश्वास आहे. आकाश तिच्याकडे बघतच राहिला, कारण त्याला खूप छान वाटलं होतं. आता येणार होता मोठा ट्विस्ट. काही दिवसांनी आकाशला कळलं, रिया अजूनही सिंगल होती आणि ती एका मोठ्या प्रॉब्लेममधून जात होती. तिच्या वडिलांची तब्येत खूप खराब होती आणि ती एकटीच सगळं सांभाळत होती. आकाश घरी येऊन साक्षीला म्हणाला, साक्षी, रिया खूप प्रॉब्लेममध्ये आहे. मी तिला हेल्प करू का? तर साक्षीने एकही सेकंदाचा विचार न थांबता लगेच उत्तर दिलं, नक्की करा. कारण तुमचं प्रेम खरं असेल तर ते आता मदतीत दिसेल, स्वार्थात नाही. प्रेमाचा खरा अर्थ. आकाश रियाला मदत करायला लागला. पण यावेळी त्याच्या मनात प्रेम नव्हतं. फक्त एक जबाबदारी आणि एक माणुसकी होती आणि एक विश्वास जपायचा होता त्याला. रिया हळूहळू सावरली आणि शेवटची भेट झाली त्यांच्यात. एक दिवस रिया म्हणाली, आकाश, तू खूप बदललास. आकाश हसला. माझं आयुष्य मला योग्य माणसाने बदलायला शिकवलं. आणि रिया हळूच म्हणाली, साक्षी खूप नशीबवान आहे. खरं सुख. आकाश घरी परत आला. अन्वी त्याला मिठी मारते आणि
पप्पा, मला स्टोरी सांग ना. आकाश साक्षीकडे बघून हसला. आणि हीच तर माझी सर्वात सुंदर स्टोरी आहे. कधी कधी आयुष्यात पहिलं प्रेम अपूर्ण राहतं, पण जे शेवटपर्यंत साथ देतं तेच खरं असतं. आकाश, साक्षी आणि अन्वी त्यांचं आयुष्य आता पूर्ण झालं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही, तर योग्य वेळी सोडून देणं, समजून घेणं आणि साथ देणं, हे खरं प्रेम असतं.